समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या मायनी जिल्हा परिषद गटात ऐतिहासिक परिवर्तनाचा इतिहास घडवण्याचा निर्धार जाहीर सभेत करण्यात आला। गटातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील, मायनी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ अनिता नारायण संभाजी कोळी, कलेढोण पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रसाद उर्फ राजूशेठ जुगदर यांच्या प्रचारार्थ मायनी येथे आयोजित सांगता सभेत हा निर्धार करण्यात आला। यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आजची सभा ऐतिहासिक आहे कारण येथे इतिहास घडणार असून परिवर्तन अटळ आहे। निवडणूक असते व्हिजनसाठी, जनतेची सेवा कामातून करण्यासाठी असते। निवडणूक कोणाचे अस्तित्व मिटवण्यासाठी नसते। विरोधक माझे अस्तित्व वाचवा अशी आर्त हाक देत आहेत। जनतेची निस्वार्थपणे सेवा केली असती तर ही वेळ आज विरोधकांच्यावर आली नसती। येथील भाजपच्या गणाच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावे, त्यांना थेट मंत्रालयातून मदत मी करणार आहे। लवकरच म्हसवड येथील MIDCचे सुद्धा काम सुरू होणार असून मानखटाव तालुक्यात युवकांना मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। देवाभाऊच्या पुढाकाराने लाडकी बहीण योजना सुरू आहे। लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार आहे असे आवाहन यावेळी मतदारांना केले। यावेळी डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी भाषणात सुरेंद्र गुदगे यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा पाडा वाचून दाखवून परिवर्तनाची हाक दिली। यावेळी सौ सोनिया गोरे, TR गारळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे आणि येणाऱ्या 3 वर्षाच्या आत किती आवाज कुठे गेलाय? जेवला नाही काय? किती 3 वर्षाच्या आत आमच्या कलेढोण मायनी परिसरातल्या प्रत्येक गावाला पाणी देण्याचा संकल्प केलाय आणि ते पाणी दिल्याशिवाय पुन्हा कुठली निवडणूक लढवणार नाही हा शब्द आम्ही दिला। हे उद्दिष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि मग आम्ही मैदानात आलो। मायनी गटातल्या लोकांचे चेहरे, आमच्या मायमौलींचे चेहरे या जयकुमार गोरेला सांगतात की आता इतिहास घडणार, आता इतिहास घडणार आणि गुदगे पडणार आणि सूरज पाटील किती मतानं? मायनीतनं गटातनं नाही, त्या गटातनं सूरज पाटलांचा निकाल मी आज सांगून जातोय। 4000 पेक्षा कमी नाही, 5000पर्यंत, 4000 पेक्षा कमी नाही एवढ्या मतानं सूरज पाटील जिल्हा परिषद सदस्य होणार आहे। आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता कोळी, सतीश डोंगरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।